पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीच्या निवडणुका 5 फेब्रुवारी रोजी होत आहेत। पनवेल तालुक्यातील नेरे जिल्हा परिषद गणामधून शेतकरी कामगार पक्ष आणि भाजपमध्ये मुख्य लढत होताना दिसत आहे। या ठिकाणी दोन सख्खे भाऊ एकमेकांविरोधात लढत आहेत। मारुती बाळू भस्मा हे शेतकरी कामगार पक्षाकडून तर आत्माराम बाळू भस्मा हे भारतीय जनता पार्टीकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत। सख्ख्या भावांच्या या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। पनवेलमध्ये विविध पक्षांनी 21 जानेवारी रोजी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले। पनवेलमध्ये साऱ्यांचे लक्ष लागलेली लढत म्हणजे सख्खे भाऊ एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत। शेतकरी कामगार पक्षाचे मारुती भस्मा हे यापूर्वी जिल्हा परिषदेचे सदस्य होते। ते पुन्हा एकदा या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। मात्र त्यांच्यासमोर त्यांचा सख्खा लहान भाऊ भाजपकडून निवडणूक लढवत आहे। ग्रामीण भागात शेतकरी कामगार पक्षाचे प्राबल्य आहे। मात्र 2004 नंतर रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांची जादू ग्रामीण भागात चालायला लागली। त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले। रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी देखील तालुक्यात मजबूत होताना दिसत आहे। त्यामुळे ही लढत प्रेक्षणीय होणार आहे। या जिल्हा परिषद गणातून सख्खे भाऊ एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत। आदिवासी आरक्षण पडलेल्या या नेरे जिल्हा परिषद गणामध्ये भाजपकडून गणपत वारगडा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते। मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आणि त्यांची पत्नी उषा वारगडा यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता। अखेर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 27 जानेवारी रोजी गणपत वारगडा आणि उषा वारगडा यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले। त्यामुळे नेरे जिल्हा परिषद मतदारसंघात दोन सख्ख्या भावांमध्ये लढत पाहावयास मिळणार आहे।